हाडांच्या अभ्यासशास्त्राला ऑस्टिओलॉजी किंवा मानवी अस्थिसंस्था असं आपण म्हणतो. आपल्या संपूर्ण शरीराच्या वजनाच्या 18.1% इतकं आपल्या हाडाचं वजन असतं. आता आपल्याला मानवी अस्थिसंस्था जर पाहिली तर वेगवेगळ्या प्रकारची हाडं आपल्याला दिसत आहेत बघा. समोरच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं तर खांद्याची हाडे, बाहूची हाडे, कमरेची हाडे, पायाची हाडे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपले जे शरीर आहे ते 4 पोकळ्यांनी बनलेलं आहे. पहिली आहे शिरोपोकळी. शिरोपोकळीमध्ये आपला मेंदू असतो. त्यानंतर आहे वक्षपोकळी. म्हणजे वक्षपोकळीमध्ये आपला आपले हृदय असेल किंवा आपले फुफ्फुस असतील, छातीच्या पिंजऱ्यामध्ये असलेले सर्व ऑर्गन्स असतील, जे सर्व अवयव छातीच्या भागामध्ये आहेत त्याला आपण वक्षपोकळी असं म्हणतो. त्यानंतर आहे उदरपोकळी. या उदरपोकळीमध्ये आपलं पोट, जठर, आतडी, पित्ताशय, यकृत या सगळ्या गोष्टी असतील. आणि त्यानंतर आहे कटीपोकळी. म्हणजे ज्या मानवी उत्सर्जन संस्थेचे जे अवयव आहेत ते या पोकळीमध्ये येतात. आणि आज आपण जे बघणार आहोत हाडांचा अभ्यासशास्त्र, ज्याला आपण मानवी अस्थिसंस्था असं म्हणतो. तर संपूर्ण शरीरामध्ये हाडं असतात. त्याच आपण अस्थिशास्त्र म्हणजेच हाडांचा अभ्यास असं म्हणतो. मग आपला जेव्हा जन्म होतो त्यावेळेला आपण जेव्हा अर्भकावस्थेमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या ही 270 असते. त्यानंतर शरीराची वाढ होत जाते आणि माणसाच्या शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रौढ माणसामध्ये जेव्हा शरीर रूपांतरित होतं त्यावेळी आपल्या शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या ही 206 असते. शरीराच्या वजनाच्या 18.1% इतकं आपल्या शरीराच्या हाडांचं वजन असतं. बघा, जेव्हा आपण अर्भकावस्थेमध्ये असतो जन्माच्या वेळी आपल्या हाडांची संख्या ही 270 असते आणि एखादी व्यक्ती जेव्हा पूर्ण प्रौढ माणसामध्ये रूपांतरित होते किंवा बदलते तेव्हा हाडांची संख्या ही 206 होते आणि संपूर्ण वजनाच्या 18.1% इतकं वजन हे आपल्या हाडांचं असतं. त्यानंतर आपला जो हाडांचा सांगाडा आहे त्याचे 2 प्रमुख विभाग पडतात. पहिला आहे अक्षीय सांगाडा. अक्षीय सांगाड्यामध्ये एकूण 80 हाडे असतात. यामध्ये कवटी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा ही हाडं अक्षीय सांगाड्यामध्ये येतात. त्याला आपण ॲक्झियल स्केलेटन असं म्हणतो. त्यानंतर जी येतात तो आहे उपांग सांगाडा, अपेंडिक्युलर स्केलेटन. यामध्ये एकूण 126 हाडं असतात. हात आणि पायाशी संबंधित जी सगळे हाडं आहेत ती उपांग सांगाड्यामध्ये येतात. म्हणजे आपल्या सांगाड्याचे एकूण 2 प्रमुख विभाग आहेत. पहिला आहे अक्षीय सांगाडा ॲक्झियल स्केलेटन. यामध्ये कवटी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा यामधील एकूण 80 हाडे येतात. आणि त्यानंतर आपल्या हात आणि पायाशी संबंधित उपांग सांगाडा जो आहे यामध्ये एकूण 126 हाडं येतात. आता आपण उपांग सांगाड्यामध्ये नेमकी कोणकोणती हाडं येतात ते बघणार आहोत. उपांग सांगाड्यालाच आपण अपेंडिक्युलर स्केलेटन असं म्हणतो. आता फक्त आपण हातातल्या हाडांचा जर विचार केला, एकच हात गृहीत धरा. अगदी आपण आपल्या शरीराचा जरी विचार केला तरी चालेल. आपल्या दंडामध्ये ह्युमेरस नावाचं हाड असतं. दंडाच्या समोर हातामध्ये रेडियस आणि अल्ना अशी 2 हाडं असतात. आणि अंगठ्याच्या भागामध्ये रेडियस आणि करंगळीच्या भागामध्ये अल्ना हे हाड असतं. मनगटामध्ये एकूण 8 हाडं असतात. आणि एका तळहातामध्ये एकूण 5 हाडं असतात. एका हाताच्या बोटांमध्ये एकूण 14 हाडं असतात. बघा, फक्त एका हाताचा जर विचार केला तर सर्वप्रथम आपलं जे दंड आहे त्याला ह्युमेरस म्हणतो आपण. त्या दंडामध्ये ह्युमेरस नावाचं हाड असतं. दंडाच्या समोर जे हाड आहे यामध्ये रेडियस आणि अल्ना असे 2 हाड असतात. अंगठ्याच्या भागामध्ये रेडियस नावाचं हाड असतं.
करंगळीच्या भागामध्ये अल्ना नावाचं हाड असतं आणि मनगटामध्ये 8 हाडे असतात. तर मनगटाच्या पुढे जो तळहात आहे, त्या तळहातात 5 हाडं आणि हाताची जी बोटं आहेत, त्यामध्ये एकूण 14 हाडं असतात. मग फक्त जर हाताचा विचार केला, तर हातामध्ये एकूण प्रमुख 3 सांधे असतात. पहिलं आहे शोल्डर जॉइंट. पाठीच्या खुब्याला दंडातील ह्युमेरस आणि क्लॅव्हिकल. पाठीचा खुबा, दंडातील ह्युमेरस आणि क्लॅव्हिकल असा 3 हाडांचा मिळून शोल्डर जॉइंट हा तयार होतो. जे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. स्कॅप्युला, ह्युमेरस आणि क्लॅव्हिकल. त्यालाच आपण काय म्हणतो, की पाठीचा खुबा, दंडामधील ह्युमेरस नावाचं हाड आणि क्लॅव्हिकल असे जे 3 हाडं आहेत, त्यांचा मिळून शोल्डर जॉइंट तयार होतो. त्यानंतर आहे एल्बो जॉइंट. हातामध्ये त्यानंतर आपलं जे कोपऱ्याचं हाड असतं. शोल्डर जॉइंट म्हणजे आपला जो खांदा आहे तिथलं हाड. त्याच्यानंतर आहे एल्बो जॉइंट, जिथं आपण कोपरा म्हणतो. मग इथं काय आहे बघा, रेडियस, अल्ना, ह्युमेरस या 3 हाडांचा मिळून एल्बो जॉइंट तयार होतो. आपल्या हातामध्ये 3 प्रमुख सांधे आहेत. पहिला आहे शोल्डर जॉइंट, दुसरा आहे एल्बो जॉइंट आणि तिसरा आहे रिस्ट जॉइंट. पहिला खांद्याचा सांधा, दुसरा कोपऱ्याचा सांधा आणि तिसरा आहे मनगटाचा सांधा. आता तिसरा भाग जो तुम्हाला दिसतोय तो आहे रिस्ट जॉइंटचा. तिथं रेडियसचं टोक आणि कार्पेल बोन, त्यालाच आपण काय म्हणतो, मनगट असं म्हणतो. आता हातामध्ये एकूण 3 प्रकारचे सांधे आपण पाहिले. पहिला शोल्डर जॉइंट, खांद्याचं हाड, दुसरा एल्बो जॉइंट म्हणजे कोपऱ्याचं हाड आणि सॉरी कोपऱ्याचा सांधा आणि तिसरा आहे रिस्ट जॉइंट म्हणजेच आपल्या मनगटाचा सांधा. असे हातामध्ये एकूण 3 सांधे असतात. त्याच पद्धतीनं पायामध्ये बघा, पायाचा जर विचार केला तर आपल्या पायामध्ये मांडीमध्ये फेमूर नावाचं हाड असतं. आपल्या सर्वांना माहित आहे की संपूर्ण शरीरामध्ये सर्वात लांब आणि मजबूत जे हाड आहे ते फेमूर नावाचं हाड असतं. त्यानंतर गुडघ्यामध्ये नी बोन्स असतात आणि आपण त्याला गुडघ्याची वाटी असं सुद्धा म्हणतो बघा. तुम्हाला इथं दिसत असेल की फेमूर म्हणजे सर्वात लांब आणि मजबूत जे हाड आहे ते मांडीमध्ये आहे. वरती जे दिसतंय ते पेल्विक गर्डल म्हणजे हिप बोन आहे, कमरेचं हाड जे म्हणतो. तिथून आपला पाय त्याला जॉईंट केलेला आहे. आपल्या शरीराचा विचार केला तर कमरेच्या पेल्विक गर्डलला पायाचा हा जो फेमूर नावाचं जे सर्वात मोठं हाड आहे, सर्वात लांब हाड आहे, ते आपल्या मांडीमध्ये असतं आणि त्यानंतर अ, गुडघा असतो. त्याला गुडघ्याची वाटी असं आपण म्हणतो. बऱ्याच वेळा वयस्कर लोकांना डॉक्टर सांगतात, की तुमची गुडघ्याची वाटी झिजलेली आहे. मग आता त्याचं स्थान कुठं आहे बघा, की आपलं जे फेमूर बोन आहे त्याच्या खाली गुडघा म्हणजे गुडघ्याची वाटी. टिबिया अशा पद्धतीची 2 हाडं तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असतील. आणि त्यानंतर आपला घोटा, पाऊल हे जे आहेत, हे सांधे आपल्या पायामध्ये असतात. म्हणजे बघा, आपलं पेल्विक गर्डर म्हणजे कमरेतलं जे हिप बोन आहे, त्याला जॉइंट असतं आपलं फेमूर बोन. त्यानंतर फेमूर हे मांडीतलं बोन आपल्या शरीरातलं सर्वात लांब आणि मजबूत हाड असतं. त्यानंतर येते गुडघ्याची वाटी, त्यानंतर पोटरी येते. त्यामध्ये 2 प्रकारची हाडं असतात. टिबिया आतल्या बाजूला आणि फिब्युला बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीनं ही पोटरी असते आणि त्याच्या खाली घोटा आणि पाऊल असतात आणि त्यामध्ये देखील बरीच हाडं असतात. मग पायामधील सांधे देखील प्रमुख 3 सांधे त्याच्यामध्ये आहेत. हिप जॉइंट, नी जॉइंट आणि अँकल जॉइंट. पायातले हे 3 प्रमुख सांधे कोणते आहेत बघा. पहिलं आहे हिप जॉइंट. हिप जॉइंट म्हणजे कमरेच्या हाडाला आपलं हे जे फेमूर बोन आहे मांडीतलं ते जोडलेलं आहे. हिप बोन आणि फेमूर या 2 हाडांचा मिळून हिप जॉइंट तयार होतो. त्यानंतर फेमूर, पॅटेला आणि टिबिया म्हणजे तुमचं मांडीचं हाड आणि पोटरीचं हाड या दोघांचा मिळून नी जॉइंट म्हणजे गुडघ्याचा सांधा तयार होतो. आणि शेवटचा आहे अँकल जॉइंट. अँकल जॉइंट म्हणजे तुमचा जो घोटा आहे, त्या घोट्यापासून तुमचा जो तळपाय आहे त्यामधील हाडांचा समावेश या सांध्यामध्ये होतो.
चला आता पुढे जाऊया. आता आपल्याला सर्वांना माहित आहे, आपला जो पाठीचा मणका आहे, त्याला आपण व्हर्टेब्रल कॉलम असं म्हणतो. त्यामध्ये एकूण 26 हाडं असतात. पाठीच्या मणक्यालाच अक्षीय सांगाडा असं देखील आपण म्हणतो. मग या पाठीच्या मणक्यामध्ये एकूण 26 हाडं येतात. ही हाडं 5 भागांमध्ये विभागलेली असतात. पहिलं आहे मानेतील मणके. म्हणजे बघा त्याला आपण सर्व्हायकल व्हर्टेब्रा असं म्हणतो. मानेच्या जवळ तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल सर्वात वरच्या बाजूला सर्व्हायकल बोन्स जे तुम्हाला दिसतात म्हणजे हा व्हर्टेब्रल कॉलम आहे आणि व्हर्टेब्रल कॉलम मध्ये वरच्या बाजूला मानेतील मणक्यामध्ये जी हाडं आहेत त्यांना आपण सर्व्हायकल बोन्स म्हणतो. इथं एकूण 7 हाडांचा समावेश असतो. मणक्यामधील पहिल्या हाडाला ॲटलास व्हर्टेब्रा असं म्हणतात आणि मानेमध्ये एकूण 7 हाडांचा समावेश होतो. त्यानंतर आहे छातीतील मणका. त्याला थोरॅसिक व्हर्टेब्रा असे म्हणतो. यामध्ये 12 हाडांचा समावेश होतो. त्यानंतर आहे कमरेतील मणका. यात 5 हाडांचा समावेश होतो. त्यानंतर त्रिकास्थी मणका. याच्यामध्ये 5 हाडांचा एक अशा पद्धतीनं गृहीत धरून हा त्रिकास्थी मणका असतो. आणि शेवटी माकड हाडातील मणके यामध्ये एकूण 4 हाडांचा समावेश होतो. आता तिथं तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल पहिलं आहे सर्व्हायकल व्हर्टेब्रा म्हणजे मानेतील मणके. त्यानंतर थोरॅसिक व्हर्टेब्रा म्हणजे छातीतील मणके. त्यानंतर आहे लुंबार व्हर्टेब्रा म्हणजे कमरेतील मणके. त्यानंतर आहे सॅक्रल व्हर्टेब्रा म्हणजे त्रिकास्थी मणके आणि शेवटी आहे कोकिक्स व्हर्टेब्रा म्हणजे माकड हाडातील मणके. अशा पद्धतीने एकूण 26 हाडांचा समावेश होतो. पुढं बघा अक्षीय सांगाडा म्हणजे आपल्या छातीचा पिंजरा. आपल्या सर्वांना माहित आहे आपलं जे हृदय आहे जे फुफ्फुस आहे हे या छातीच्या पिंजऱ्यामध्ये सुरक्षित ठेवलेलं असतं. मग या छातीच्या पिंजऱ्यामध्ये बरगड्यांच्या 12 जोड्या असतात आणि त्यांना जोडणारा छातीचा मधलं हाड अशा पद्धतीने छातीचा पिंजरा हा तयार झालेला असतो. मग या बरगड्यांमध्ये एकूण 3 प्रकार असतात. पहिलं आहे खऱ्या बरगड्या म्हणजे आपण ट्रू रिब्स असं म्हणतो. त्यामध्ये पहिल्या 7 जोड्या असतात. त्या स्टर्नमला थेट जोडलेल्या असतात. तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसत असेल. त्यानंतर आहेत खोट्या बरगड्या. 8वी, 9वी, 10वी ही जी बरगडी आहे त्यांना खोट्या बरगड्या म्हणतात. आणि 11वी आणि 12वी बरगडीत खाली जर तुम्ही पाहिलं तर त्या कुठेच जॉईंट नाहीयेत आणि म्हणून त्यांना तरंगणाऱ्या बरगड्या असं म्हणतात. अशा पद्धतीने एकूण 12 बरगड्यांच्या जोड्यामध्ये छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपलं हृदय आणि आपलं फुफ्फुस हे सुरक्षित ठेवलेलं असतं. आपण काल मानवी चेतासंस्था पाहिली बघा. मग मानवी चेतासंस्थेमध्ये आपण पाहिलं की डोक्याच्या कवटीच्या खाली 3 आवरणांच्या खाली आपला मानवी मेंदू हा सुरक्षित ठेवलेला असतो. मग हा जो अक्षीय सांगाडा आहे तो डोक्यातील म्हणजे बोन्स ऑफ हेड डोक्यामधील हाडं दाखवतो. यामध्ये पहिलं आहे डोक्यातील बोन्स ऑफ हेड यामध्ये 29 हाडं असतात एकूण. 29 हाडं कुठं कुठं असतात बघा. 2 कानामध्ये एकूण 6 हाडं असतात. 2 कानांमध्ये एकूण 6 हाडं असतात. त्यानंतर येतात कवटीमधली हाडं. कवटीमध्ये एकूण 8 हाडं असतात. आता ती कोणकोणती आहेत त्याची डिटेल माहिती इथं दिलेली आहे. फ्रंटल, पेरिएटल, टेम्पोरल, ऑक्सिपिटल, स्फिनॉइड आणि एथमॉइड ही सगळी कवटीमधली हाडं आहेत आणि ती समजावीत म्हणून वेगवेगळ्या रंगांचा वापर देखील स्लाइडमध्ये आम्ही केलेला आहे. कवटीमधली 8 हाडं झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यामध्ये म्हणजे फेशियल बोन्स इथं सुद्धा एकूण 14 हाडं असतात. त्याची सविस्तर माहिती आकृतीमध्ये तुम्हाला दिलेलीच आहे बघा. नेझल, मॅक्झिला, मॅन्डिबल अशा वेगवेगळ्या प्रकारची हाडं चेहऱ्यामध्ये असतात. म्हणजे आपल्या कानामध्ये 6 हाडं, त्यानंतर आपल्या कवटीमध्ये एकूण 8 हाडं, चेहऱ्यामध्ये 14 हाडं असतात. त्यानंतर आपला जो गळा असतो, त्या गळ्यामध्ये सुद्धा हाड असतात. या हाडाचा समावेश हा नेक बोनमध्ये होतो बघा. तर या सांगाड्यात आश्चर्य कोणकोणती लपलेली आहेत ती आपण बघूया.
कानामध्ये एकूण 6 हाडं असतात. आपल्याला वाटतं की कान किती लहान आहे आणि शरीरातील सर्वात लहान हाड हे कानामध्ये असतं हे आपल्याला माहिती आहे आणि शरीरातलं सर्वात मोठं किंवा लांब हाड जे आहे, ते मघा आपण पाहिलं त्याप्रमाणे फेमूर बोन म्हणजे मांडीचं हाड असतं. मग कानातली 6 हाडे ऑडिटरी ऑसिकल यामध्ये कोणकोणती हाडे आहेत? तर मॅलियस, हॅमर, इन्कस आणि स्टेप्स. हे हाडं कानामध्ये असतात. एकूण 6 हाडं असतात. इतकं जरी लक्षात ठेवलं तर पुष्कळ आहे. गळ्यामध्ये एक हाड असतं आणि त्याला हायोइड बोन असं म्हणतात. इतर कोणत्याही हाडाला गळ्याचं हाड हे जोडलेलं नसतं. ते स्वतंत्र असतं. आता आपल्याला सांधे पाहायचे तर कोणत्या पद्धतीचे सांधे हे कशा पद्धतीनं काम करतात? हे आपल्याला इथं दिसेल. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांधे असतात आणि त्याच्या हालचाली ह्या त्या पद्धतीनं होतात. पहिला दाखवलाय बघा बिजागिरीचा सांधा. मग हा जो सांधा असतो तो 180 कोनामध्ये याची हालचाल होऊ शकते. मग हे सांधे कुठं असतात? तर कोपरा, गुडघा याची हालचाल जी असते ती फक्त 180 डिग्रीमध्ये होऊ शकते बघा. त्याचे तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं आहे की त्याची हालचाल मुवमेंट कशा पद्धतीनं होऊ शकते आणि त्याचं जॉइंट कुठं आहे हे सुद्धा दाखवलेलं आहे. दुसरा प्रकार आहे उखळीचा सांधा. त्याला आपण बॉल अँड सॉकेट जॉइंट असं म्हणतो. इथं उखळीच्या सांध्यामध्ये मात्र तो जो अवयव आहे, तो पूर्ण 360 अंशामधून काय करू शकतो, मूव्हमेंट करू शकतो, हालचाल करू शकतो. म्हणजे आपला जो खांदा आहे, तो पूर्ण 360 अंश डिग्रीमध्ये आपण फिरवू शकतो किंवा आपलं जे हिप हिप जॉइंट आहे, खाली कमरेच्या हाडापासून जे हिप जॉइंट आहे, ते सुद्धा आपण पूर्ण 360 डिग्रीमध्ये मूव्ह करू शकतो. आपला खांदा आपण 360 डिग्रीमध्ये हलवू शकतो आणि म्हणून याला उखळीचा सांधा असं म्हणतात. हा जो बॉल अँड सॉकेट जॉइंट आहे, तो 360 डिग्रीमध्ये मूव्हमेंट करू शकतो. पुढं आहे सरकता सांधा. म्हणजे एकमेकांवर सरकणारी हाडं. मग ती कोणती आहेत? तर मनगट आणि घोट्याचं ग्लायडिंग जॉइंट. त्याचा बघा तुम्ही प्रकार पाहू शकता, की ते एकमेकांवर घर्षण करतात आणि म्हणून हा जो सांधा आहे, तो सरकता सांधा आहे. त्यानंतर आहे पायवॉट जॉइंट. मानेच्या मणक्यामध्ये जे हाड आहे, ते पायवॉट जॉइंटनी जॉइन केलेलं असतं. आणि शेवटी आहे अंगठ्यामध्ये आणि अंगठ्यामध्ये जे आहे ते सॅडल जॉइंट आहे. म्हणजे हा जो प्रकार आहे तो सुद्धा वेगळा आहे. प्रत्येक प्रकारच्या सांध्याचे प्रकार इथं दिलेले आहेत आणि त्याची हालचाल कशा पद्धतीने होते ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. मग या हाडांचे प्रकार कोणकोणते पडतात बघा. हाडांचे एकूण 5 प्रकार आहेत. पहिला बघूया आपण लांब हाड, लाँग बोन. काय काम करतं ते? ते वजनाला आधार देतं. आपल्या शरीरातला पूर्ण अ, हा हाडांचा जो भाग आहे 18% हे हाडांचं वजन असतं वजनामधलं. मग जे लांब हाड असतं ते वजनाला आधार देणं, हालचालींसाठी ह्युमेरस बोन, फेमूर बोन हे जे आहे ते काय आहेत? लांब हाडांची उदाहरणं आहेत. त्यानंतरचं आहे सपाट हाड, फ्लॅट बोन. शरीरातल्या अवयवांचं रक्षण करणं हे या सपाट हाडांचं काय आहे? कार्य आहे. त्यानंतर आखूड हाड, शॉर्ट बोन हे शरीराला स्थिरता देण्याचं काम करतं. त्यानंतर आहे अनियमित हाड. याच्यामध्ये काय येतं बघा, इरेग्युलर बोन कोणतं आहे? तर पाठीच्या मणक्याचं हाड हे काय आहे? अनियमित आहे. आणि शेवटचा प्रकार एक असतो सिस्मॉइड हाड म्हणजे स्नायू हाड. अशा पद्धतीनं आपल्या शरीराची ही एक परिपूर्ण रचना आहे. यामध्ये एकूण 206 हाडं आहेत आणि या 206 हाडांची आपली मानवी संस्था असते. यामध्ये उपांग सांगाड्यामध्ये 126 हाडं असतात. अक्षीय सांगाड्यामध्ये एकूण 80 हाडं असतात आणि परिपूर्ण स्थिरता, संरक्षण देणं, हालचाल करणं, शरीराला वजन देणं, शरीराला आधार देणं यांसारखी महत्त्वाची कार्य मानवी अस्थिसंस्था करत असते. लांब हाडाच्या टोकाला लाल अस्थिमज्जा असते. मानवी हाडं ही कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारख्या गोष्टींची साठवणूक करतात. जेव्हा शरीरातील किंवा रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं किंवा वय वय झाल्यानंतर सुद्धा बघा, की कॅल्शियमचं प्रमाण हे कमी असतं, कमी होत असतं. मग अशा वेळेला ती तूट भरून काढण्यासाठी हाडांमधून कॅल्शियम शोषून रक्तामध्ये सोडलं जातं. प्रत्येक हातामध्ये एकूण 30 हाडं असतात ते पाहिलं आपण. प्रत्येक पायातही 30 हाडं असतात.
मानवी हाडांमध्ये कॅल्शियम 90% असतं, कॅल्शियम फॉस्फेट 60% असतं आणि अशा पद्धतीनं आपल्या शरीराची ही मानवी अस्थिसंस्था आपण पाहिलेली आहे. आता फक्त आपण या सर्व गोष्टींची क्विक रिव्हिजन करणार आहोत. मानवी अस्थिसंस्थेचा सखोल अभ्यास आपण पाहिला. या अस्थिसंस्थेचे 2 विभाग पाहिले. पहिलं पाहिलं उपांग सांगाडा म्हणजेच अपेंडिक्युलर स्केलेटन आणि दुसरं पाहिलं एक्झियल स्केलेटन म्हणजे अक्षीय सांगाडा. असे अस्थिसंस्थेचे 2 विभाग असतात. परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. जिथं-जिथं तुम्हाला वाटते, की हा मुद्दा महत्वाचा आहे, तो नोट डाउन करा. त्याच्यावरती जे महत्वाचे प्रश्न आहेत, त्याची सुद्धा आपण लगेच क्विक रिव्हिजन करणार आहोत. अस्थिसंस्थेचे 2 मुख्य विभाग आहेत. पहिला आहे उपांग सांगाडा, दुसरं आहे अक्षीय सांगाडा. बघा. यानंतर आणि हाताची हाडं, ही कशा पद्धतीनं दिसतात ते बघून घ्या. त्यानंतर पेल्विक गर्डल म्हणजे कमरेचं जे पेल्विक गर्डल आहे आणि तिथून पायाची हाडं, ही कशा पद्धतीने दिसतात पहा. शरीरामध्ये त्याचं स्थान कुठं आहे, हे सुद्धा तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये दिसत असेल. उपांग सांगाड्यामध्ये प्रमुख सांधे कोणकोणत्या प्रकारचे असतात, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. तुम्ही पाहिलं, तर तुमच्या शरीरामध्ये नेमकं ते कुठं आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. पाठीचा मणका हा आपल्या शरीराचा मुख्य आधार आहे. त्यानंतर आहे छातीचा पिंजरा. छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपण पाहिलं हृदय, फुफ्फुस यांसारखे सर्व अवयव या छातीच्या पिंजऱ्यामध्ये स्थित असतात. म्हणजे त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम, त्यांचं संरक्षण करण्याचं काम छातीचा पिंजरा करत असतो. त्यानंतर आपला जो मानवी मेंदू आहे, तो कवटीच्या खाली स्थित असतो. त्यानंतर चेहऱ्यामध्ये किती प्रकारची हाडं असतात, आपल्या मेंदूमध्ये सॉरी कवटीमध्ये किती प्रकारची हाडं असतात, चेहऱ्यामध्ये किती प्रकारची हाडं असतात, गळ्यामध्ये कोणतं हाड असतं, ते तरंगतं हाड आहे असं का म्हणतो आपण? ते कुठल्याही हाडाला जॉईन नसतं. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. म्हणजे आपल्या अ, पूर्ण डोक्यामध्ये एकूण 29 हाडं असतात. त्यामध्ये कवटीतील हाडं, चेहऱ्यातील हाडं आणि गळ्यातील हाड याची गुंतागुंतीची रचना कशी आहे, हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं, की कानामध्ये एकूण 6 हाडं असतात. त्याची रचना कशी असते, हे देखील आपण पाहिलेलं आहे. सांध्यांचे प्रकार आपण पाहिले. एकूण अ, वेगवेगळ्या प्रकारचे सांधे कशा पद्धतीनं काम करतात, किती डिग्रीमध्ये ते मूव्ह होतात, कोणकोणते सांधे कोणकोणत्या अवयवामध्ये आहेत. बिजागरीचा सांधा असेल, उकळीचा सांधा असेल, सरकता सांधा असेल, पायवॉट जॉइंट, सॅडल जॉइंट हे सर्व प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर हाडांचं वर्गीकरण पाहिलं आपण. लांब हाडं, चपटी हाडं, लहान हाडं आणि अनियमित हाडं हे सर्व या सर्व रचना आपण पाहिल्या. म्हणजे अशा पद्धतीने आपली मानवी अस्थिसंस्था ही कशा पद्धतीने आपल्या शरीरात कार्यरत आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता यावर आधारित काही प्रश्न आपण
मॅडम आवाज क्लिअर येत नाही हा. आवाज आता येतोय का सर? हा आता येतोय मॅडम. ओके, सॉरी. उपांग सांगाड्यामध्ये एकूण 126 हाडं असतात. पुढचा प्रश्न घेऊया आपण. अक्षीय सांगाड्यामध्ये एकूण किती हाडे असतात? बरोबर आहे. बरोबर आहे. एक्झेल स्केलेटन म्हणजे अक्षीय सांगाड्यामध्ये एकूण 80 हाडे असतात. तर अशा पद्धतीचे एकूण 50 प्रश्न तुम्हाला या पीडीएफ मध्ये मिळतील. तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा लिहून काढू शकता किंवा त्याचे प्रिंट काढू शकता. मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड कोणतं आहे? टिबिया, फिमर आलं इथं, फेमूर पाहिजे ऍक्च्युली. ह्युमरस, स्टर्नम. येस, करेक्ट. व्हेरी गुड. गायकवाड सर, व्हेरी गुड. तर फेमूर बोन जे आपलं मांडीचं हाड आहे ते संपूर्ण मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड आहे. ओके, तर आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. अशा पद्धतीचे 50 प्रश्न आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं मटेरियल आहे. तर नक्की तुम्ही त्याचा फायदा घ्या. त्याच्यातले फिमर उच्चार बरोबर आहे. ऍक्च्युली मी जसं शिकले मॅडम त्यावेळेला फेमूरच ऐकलेलं आहे बायोलॉजीला. सो इफ इट इज लाईक दॅट देन आय विल चेंज. आय विल चेक इट आउट फर्स्ट. ओके. एकूण अशा पद्धतीचे एकूण 50 प्रश्न आहेत. तर आता आपण मानवी अस्थिसंस्थेबद्दल माहिती घेतली. आता आपण काय करूया, की पहिल्या दिवशी आपण मानवी उत्सर्जन संस्थेबद्दल थोडक्यात पाहिलेले होते. थोडीशी इन डिटेल माहिती आज आपण घेणार आहोत. कारण आज आपण 2 संस्था घेणार आहोत. पहिली होती अस्थिसंस्था. अस्थिसंस्था इन डिटेल आपली झालेली आहे. त्याच्यावरचे 50 प्रश्न पीडीएफ मध्ये मिळतील. ते ग्रुपला आपण शेअर करूया. आपण 7-8 प्रश्नांची चर्चा घेतली. आता आपण काय करूया, की उत्सर्जन संस्थेतला जो महत्वाचा भाग आहे इन डिटेल राहिला होता तो आपण इंट्रोडक्शन घेतलेला आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर नक्की तिथे जाऊन तुम्ही पाहू शकताय. पुन्हा पहिल्या दिवशी घेतलेला आहे. तर तिथं प्रत्यक्षात काय होतं किंवा नेफ्रॉन मध्ये काय नेफ्रॉन काम करतं हे आपण थोडंसं पाहूयात. तर आपल्याला आठवत असेल तर मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये मुख्यतः जे घटक असतात त्यामध्ये वृक्काची जोडी असते म्हणजे पेअर ऑफ किडनी असते. त्यानंतर पेअर ऑफ युरेटर म्हणजे मूत्रवाहिनीची जोडी असते. युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय असतं आणि शेवटी युरेथ्रा म्हणजे मूत्रोत्सर्जन मार्ग. असे 4 उत्सर्जन संस्थेचे प्रमुख घटक आपण पाहिले होते. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की वृक्क म्हणजे पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूला एक या पद्धतीनं घेवड्याच्या आकाराच्या बियाचं एक वृक्क असतं आणि त्याला आपण काय म्हणतो किडनी असं म्हणतो बघा. मग त्याचं जे फंक्शनल युनिट आहे किंवा स्ट्रक्चरल युनिट आहे त्याला आपण काय म्हणतो नेफ्रॉन असं म्हणतो. मग या नेफ्रॉन मध्ये काय होतं तर बघा, नेफ्रॉन मधील होमिओस्टॅसिस आणि सूक्ष्म शरीर रचना इथं आपण पाहणार आहोत. इथं अ, वृक्कामध्ये जे काही मूत्र तयार होतं ते नेफ्रॉन या भागामध्येच तयार होतं. त्या नेफ्रॉनचे करणार आहोत. मग बघा, रक्त गाळण्याची ही जी प्रक्रिया आहे, ती चहा गाळण्यासारखी असते. पण ती अधिक गुंतागुंतीची असते. जर तुम्ही बाजूला स्लाइडमध्ये पाहिलं तर 2 मुख्य कृती होतात.
जे अनावश्यक आणि घातक पदार्थ आहेत, म्हणजे युरिया आणि युरिन हे आपल्या शरीराबाहेर टाकलं जातं. पण त्याच वेळेला शरीरामध्ये आवश्यक असणारे काही घटक असतात. उदाहरणार्थ थोडंसं पाणी राहिलं असेल किंवा ग्लुकोज राहिलं असेल, ते पुन्हा-पुन्हा शोषून घेण्याचं जे काम आहे, ते आपलं शरीर करत असतं. यामुळे काय होतं, तर शरीरातील समतोल राखला जातो. रक्त गाळण्याची ही जी प्रक्रिया असते, ती अशा पद्धतीने काम करते. मग या नेफ्रॉनची सूक्ष्म रचना काय आहे? ते आपण बघूया. बघा, सर्वप्रथम युरिया युरियायुक्त जे रक्त असतं, ते आर्टिओलद्वारे ग्लोमेरुल्स म्हणजे केशिकांचं जे जाळं तुम्हाला दिसतंय, इथं पाठवलं जातं. त्यानंतर ग्लोमेरुल्सद्वारे त्याची गाळण होते आणि बाउमन्सच्या संपुटाद्वारे बाउमन्स संपूट जर तुम्हाला पाहत असाल तुम्ही, तर त्या बाउमन्सच्या संपुटाद्वारे हे गाळण पहिल्यांदा एकत्रित केलं जातं. मग आता इथं 2 प्रकारचे द्रव असतात. एक बाउमन्समध्ये आलेले गाळण आणि दुसरं ग्लोमेरुलनं न गाळलेलं गाळण. मग याला काय म्हणतात, तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असं म्हणतात. दुसरं हे गाळलेलं रक्त असतं, ते रक्त आता ग्लोमेरुलच्या रक्तवाहिन्यांकडे जातं आणि ही जी रक्तवाहिनी आहे, ती बघा तुम्ही पाहू शकता, की संपूर्ण नेफ्रॉनला ह्या रक्तवाहिनीचा वेढा घातलेला असतो. म्हणजे बघा, नेफ्रॉनच्या बोमन्सच्या संपुटामध्ये सर्वप्रथम वृक्कधमनिका ही प्रवेश करते, जाळं तयार करते आणि उर्वरित न गाळलेलं रक्त हे नेफ्रॉनच्या बाहेर रक्तवाहिनीमध्ये ढकललं जातं. अशा पद्धतीने ग्लोमेरुल न गाळलेला जो नेफ्रॉनच्या नलिकेमध्ये जमा झालेला असतो आणि दुसरं रक्त म्हणजे जे न गाळलेलं रक्त आहे, ते देखील त्या रक्तवाहिनीद्वारे नेफ्रॉनला घेरतं आणि इथं पदार्थांची देवाण होते. ही गाळण प्रक्रिया म्हणजेच अल्ट्रा फिल्ट्रेशन इथं होत असतं. त्यानंतर याच्यामध्ये काय होतं तर पुनःशोषण होतं बघा. गाळण प्रक्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ आहेत, त्याच्यासोबत काही वेळेला काय होतं, जे फायदेशीर पदार्थ असतात किंवा जे शरीराला आवश्यक घटक असतात, ते देखील गाळले गेलेले असतात. मग ते जे आवश्यक घटक आहेत, ते परत घेणं किंवा ते रक्तवाहिनीमध्ये पुन्हा शोषून घेणं, हे गरजेचं असतं आणि म्हणून या प्रक्रियेला पुनःशोषण असे म्हणतात. आणि हे पुनःशोषणाचं काम कोण करत असतं, तर लूप ऑफ हेनले, हेनलेचा वेढा असं आपण म्हटलंय ना, तिथं हे काम होतं. हेनलेचा जो वेढा आहे, तो काय करतो? पुनःशोषणाचं काम करतो. त्यानंतर स्त्रावण क्रिया. स्त्रावण म्हणजे बाहेर टाकणं. जे शरीराला नको असलेले पदार्थ आहेत, ते काय केले जातात? रक्ताद्वारे बाहेर टाकले जातात किंवा स्त्रावले जातात. नेफ्रॉनमध्ये घेतले जाऊन पुन्हा बाहेर टाकले जातात. त्याला स्त्रावण प्रक्रिया असे म्हणतात. आणि ही जी प्रक्रिया आहे, मग युरिया असेल, युरिक ॲसिड असेल, युरिन असेल, हे बाहेर टाकलं जातं. आणि शेवटी जी प्रक्रिया आहे, ती आहे उत्सर्जनाची प्रक्रिया. नेफ्रॉनच्या शेवटी जे आपण युरिन बाहेर टाकतो, त्यामध्ये देखील अजून काही पाणी असेल, तर शोषून घेऊन शेवटी हे जे युरिन आहे, ते बाहेर टाकलं जातं. अशा पद्धतीने नेफ्रॉनमध्ये या ज्या 4 प्रक्रिया आहेत युरिन फॉर्मेशन मधल्या म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन असेल, पुनःशोषण असेल, स्त्रावण प्रक्रिया आणि उत्सर्जन प्रक्रिया या सर्व प्रक्रिया आता कशा घडतात ते बघूया. पहिलं आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल, की ही प्रक्रिया कशी घडते. तर हे ग्लोमेरुल्स केशिकांचं जाळं दिसतंय आणि बोमन संपूट दिसतायत. यामध्ये काय केलं जातं, तर अफरंट आर्टिओलद्वारे रक्तदाबाने ग्लोमेरुल्समध्ये येतं. या दाबामध्ये रक्त गाळलं जातं आणि गाळलेला द्रव हा बोमन संपुटमध्ये गोळा होतो आणि त्यात रक्तपेशी आणि प्रथिनं नसतात आणि फिल्ट्रेशन होऊन त्यानंतर रक्ताचा पुढचा प्रवास चालू होतो. तो असतो वासा रेक्टा. घट्ट झालेलं जे रक्त आहे ते ग्लोमेरुल्स मधून बाहेर पडतं. हे रक्त नेफ्रॉनला वेढणाऱ्या ज्या वासा रेक्टा आहेत, या केशिकांच्या जाळ्यामधून पुढं-पुढं सरकत जातं. हेच रक्त पुढे चालून नलिकामधून आवश्यक पदार्थ काय करतं, परत शोषून घेतं. बघा, न गाळलेलं, घट्ट झालेलं रक्त अशा पद्धतीनं जे रक्त पुढे चालून नलिकांमधून आवश्यक पदार्थ शोषून घेणार आहे, ते काम या वासा रेक्टामध्ये होतं. त्यानंतर सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन म्हणजे पुनःशोषण. आपण मगाशी म्हणलं, की शरीराला अनावश्यक असलेले घटक हे पुढे ढकलले जातात.
पण जे आवश्यक घटक आहेत, त्याचं पुन्हा पुन्हा काय होतं, फिल्ट्रेशन होतं आणि हे आवश्यक घटक रक्तात परत घेतले जातात. ते कुठे घेतले जातात? तर समीपस्थ संवलित नलिका पी-सी-टीमध्ये सर्वात जास्तीत जास्त पुनःशोषण या भागामध्ये होतं. ग्लुकोज असेल, अॅमिनो ॲसिड असतील, यांसारखे जे उपयुक्त पदार्थ आहेत, ते पुन्हा काय केले जातात? रक्तामध्ये पाठवले जातात. लूप ऑफ हेनले काय काम करतं बघा? पाणी आणि सोडियमचं नियंत्रण करण्याचं सर्वात महत्त्वाचं काम हे कोण करत असतं? तर हे लूप ऑफ हेनले करत असतं. इथं काय होतं, प्रामुख्यानं पाण्याचं पुनःशोषण होतं. गाळलेला जो द्रव आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं, ते अधिक कॉन्सन्ट्रेशन करण्याचं काम, कॉन्सन्ट्रेटेड करण्याचं काम कोण करतं? तर लूप ऑफ हेनले करतं. आणि इथं सोडियम आयनचं सुद्धा पुनःशोषण होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर पाणी आणि सोडियम आयनांचं शोषण लूप ऑफ हेनलेमध्ये होतं. त्यानंतर आहे स्त्रवण. रक्तातून न गाळले गेलेले जे टाकाऊ पदार्थ आहेत, ते थेट नलिकेमध्ये वासा रेक्टामधून ढकलले जातात आणि युरिया, युरिक आम्ल, युरिक ॲसिड हे काय केलं जातं, आपल्या शरीरातून बाहेर स्त्रवण्याचं काम केलं जातं आणि रक्त काय होतं, पूर्णपणे स्वच्छ होतं. बघा इकडे तुम्हाला दिसत असेल उजव्या बाजूला पूर्णपणे स्वच्छ झालेलं रक्त आहे आणि नको असलेले टाकाऊ पदार्थ काय केलेले आहेत, स्त्रावले गेलेले आहेत. आणि शेवटी आहे उत्सर्जन म्हणजे आपल्या शरीरातून मूत्र जे बाहेर टाकलं जातं, ज्याला आपण एक्सक्रीशन ऑफ युरिन म्हणतो, ते इथं तयार होतं आणि मग इथं हा जो संप्रेरक आहे एडीएच, अँटी डियुरेटिक हार्मोनची ती भूमिका काय आहे, तर हा संप्रेरक गरजेनुसार पाण्याला परत रक्तात शोषून घेतो. जर उर्वरित पाणी आणि जे टाकाऊ पदार्थ आहेत, तेच फक्त मूत्राशयाकडे उत्सर्जनासाठी पाठवले जातात आणि आपल्याला माहीत आहे, की युरिनरी ब्लॅडर जे असतं, त्या युरिनरी ब्लॅडरमध्ये मूत्र हे जमा होत असतं आणि जेव्हा ते पूर्णतः भरतं त्यावेळेला आपण युरिन म्हणजे मूत्र उत्सर्जन करण्यासाठी जातो. म्हणजे अशा पद्धतीनं ही जी उत्सर्जन संस्था आहे ती कार्य करत असते. मग सारांश काय आहे बघा, रक्ताच्या शुद्धीकरणाचा हा जो प्रवास आहे, त्यामध्ये काय-काय झालं तर गाळण झालं, अल्ट्रा फिल्ट्रेशन झालं. त्यानंतर पुनःशोषण झालं म्हणजे पाणी, ग्लुकोज, सोडियम यांसारख्या ज्या गोष्टी होत्या, ज्या बाहेर टाकल्या जाऊ शकत होत्या, त्या पुन्हा मिळवण्याचं काम सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन असं ज्याला म्हणतात, ते निवडक पुनःशोषण झालं. त्यानंतर जे विषारी घटक आहेत, ते थेट नलिकेमध्ये ढकलले गेले आणि त्यानंतर शेवटचं उत्सर्जनाची प्रक्रिया आणि मग जे खरंच नको असलेले पदार्थ आहेत, तेच पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर टाकले जातात. अशा पद्धतीनं ही जी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ती शरीरातील पाण्याचा आणि क्षारांचा अचूक समतोल राखते आणि आपल्या शरीरातून उत्सर्जन केलं जातं. तर मला वाटतं भरपूर डिटेलिंग आपण घेतलेलं आहे. तर आता आपण काय करूया यावरचे काही प्रश्न पाहूया. चला आता ह्याच्यावरचे थोडेसे एम-सी-क्यू आपण पाहूया. आज आपण फक्त काय केलं, की नेफ्रॉनची किंवा लूप ऑफ हेनलेची जी महत्त्वाची कार्य आहेत ती पाहिली आणि त्याचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो पहिल्या तासामध्ये घेतलेला आहे. जर कुणाला वाटत असेल ते माझं मिस झाले, तर तुम्ही तिथं जाऊन मिनी शाळा ॲपमध्ये पाहू शकताय, की फर्स्ट पिरियडला आपण रक्ताभिसरण संस्था आणि उत्सर्जन संस्थेचं इंट्रोडक्शन जे होतं ते घेतलेलं आहे. त्यामुळे आज आपण जो पुढचा भाग होता तो डिटेलिंग घेतलेला आहे. तर आता पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर. मानवी शरीरातील मुख्य उत्सर्जन अंग कोणतं आहे? फुफ्फुस, त्वचा, वृक्क, यकृत. बरोबर आहे, बरोबर आहे. सुवर्णा ढेरे मॅडम बरोबर आहे. येस.
तर मानवी शरीरातील मुख्य उत्सर्जन अंग हे वृक्क आहे. पुढचा प्रश्न बघा, वृक्काच्या रचनात्मक आणि कार्यात्मक घटकाला काय म्हणतात? न्यूरॉन, नेफ्रॉन, एल्व्हिओलाय का यापैकी नाही? वृक्काचं जे रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे त्याचं डिटेलिंग आता आपण जस्ट घेतलेलं आहे. मग काय म्हणतात तो त्याला? कोणता ऑप्शन येईल? येस, व्हेरी गुड. येस सर, येस मॅडम, रोहिणी मॅडम, करेक्ट. तर नेफ्रॉन हा वृक्काचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. मानवी मूत्रामध्ये प्रामुख्याने कोणता टाकाऊ पदार्थ असतो? पहिला ऑप्शन आहे अमोनिया, दुसरा आहे युरिक ऍसिड, तिसरा आहे युरिया आणि चौथा आहे अमायनो ऍसिड. यापैकी मानवी मूत्रामध्ये प्रामुख्याने येस, येस करेक्ट मॅडम, करेक्ट. तर बरोबर आहे. मानवी मूत्रामध्ये प्रामुख्याने युरिक ऍसिडचा समावेश होतो. रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळण्याचं काम शरीरामध्ये कुठं होतं? हृदय, फुफ्फुस, वृक्क, मोठं आतडं. कुठे होतं टाकाऊ पदार्थ गाळण्याचं काम? बरोबर, वृक्कामध्ये रक्तातील येस, पाटील पीए, येस मॅडम, वर्धमान सर, बरोबर आहे. वृक्कामध्ये रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळण्याचं काम होत असतं. वृक्काचा आकार हा साधारण कोणत्या बी सारखा असतो? वाटाणा, घेवडा, चणा, मूग. येस, काय म्हटलं होतं आपण? किडनी जी असते ती कोणत्या शेपची असते? बीन शेपची. येस, करेक्ट. घेवड्याच्या बी सारखा जो आकार आहे तो वृक्काचा आकार असतो. तर अशा पद्धतीचे एकूण 50 ते 60 प्रश्न तुमच्या समोर या पीडीएफ मध्ये दिसत आहेत. तर एक 7-8 प्रश्न आपण अस्थिसंस्थेवरही घेतले. 7-8 प्रश्न आपण उत्सर्जन संस्थेवरही घेतले. तर नक्कीच याची उत्तरं सुद्धा खाली आहेत. सर्वप्रथम तुम्ही प्रश्नोत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर उत्तरं येत नसतील तर खाली तुम्हाला पीडीएफ मध्ये उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. त्याचा जास्तीत जास्त सराव करा. जेणेकरून कितीही बारीक प्रश्न जरी आपल्याला विचारला तरी देखील तुम्हाला त्याची उत्तरं देता येतील. खूप डीप क्वेश्चन्स घेतलेले आहेत. त्यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ग्रुपवर पीडीएफ मिळून जातील. येस. अनेक शिक्षकांची उत्तरं अगदी पीडीएफ जेव्हा मी मूव्ह करतीये, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शिक्षकांकडून दिलं जातंय. खूप खूप आभार सर. खूप लक्ष देऊन तुम्ही ऐकतायत हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आता एकच प्रश्न आपण घेऊया स्लाइडवर समोर दिसतोय हा. ग्लोमेरुल्स हा भाग कशाशी संबंधित आहे? पचन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, मज्जा संस्था. थँक यू सर. युअर वर्ड्स मीन्स अ लॉट फॉर मी. सगळ्यांनी जे ॲप्रिसिएशन केलेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरोबर आहे आणि उत्तरं पण येत आहेत. तर ग्लोमेरुल्स हा मानवी उत्सर्जन संस्थेचा भाग आहे. तर आता बघा 8:17 झालेली आहेत. त्यामुळे आपण वेळ वाया न घालवता जो आपला दुसरा पिरियड आहे, आपल्या जयश्री मेलगे पाटील मॅडम हा आपला पिरियड घेणार आहेत. तर मी मॅडमना अशी विनंती करते, की त्यांनी आपलं स्लाईड प्रेझेंटेशन सुरू करावं.